कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून शैलजा पाटील यांनी विजय मिळवलेला आहे। या विजयामध्ये अनेक जणांचं श्रेय असतात। आपण पाहू शकतोय की माझ्या उजव्या बाजूला जे बसलेले आहेत ते अमर मांगले, जे की सतीश पाटील यांनी मगाशी सांगितले की ते मॅनेजमेंट गुरु होते। त्यानंतर माझ्या अगदी बाजूला बसलेले ते बाळासाहेब घुगरी यांनी देखील या मॅनेजमेंटमध्ये खूप मोठं त्यांचं मोलाचं योगदान म्हणतो। आणि मुलुकमध्ये आणि तोप म्हणून ज्यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या सभा गाजवल्या, ज्या नागरिकांना जे मोलाचं मार्गदर्शन केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री हसन मुश्रीफांचा आणि शैलजाताईंचा अजेंडा हा पटवून सांगण्याचं मोठं काम जे केलं ते माझ्या डावी बाजूला आहेत या गडिंग्लज नगरीचे नगराध्यक्ष महेश अण्णा तुरमटमट। आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत। शैलजाताईंना मिळालेली मतं, सुनीताताईंना मिळालेली मतं, एकंदरीतच राष्ट्रवादीला जे मिळालेलं घवघवी यश आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीला आपण जातोय मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुविसहाय्यक आणि या मतदारसंघामध्ये जे मॅनेजमेंट केलं ते मॅनेजमेंट गुरु अमर मांगले यांच्यावर बोलणार आहोत। काय सांगाल अमरजी, खूप मोठं यश तुम्हाला या कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघात मिळालेलं आहे, पर्यायाने राष्ट्रवादीला असेल किंवा मंत्री मुश्रीफांना असेल? निश्चितच गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 134 कोटीहून विकास कामे आदरणीय मुश्रीफ साहेब आणि सतीशदा पाटील यांच्या माध्यमातून झाली होती। निश्चितच ही निवडणूक एक टोकेची आणि ईर्षेची मतदारसंघामध्ये झाली होती। आम्ही परफेक्ट नियोजन ह्या निवडणुकीमध्ये केलं। आम्ही नियोजन करताना एका मतदारापर्यंत 4 वेळा पोहोचण्याचं नियोजन केलं होतं। ज्या सभा असतील सर्व ज्या मतदारसंघामध्ये ज्या आमच्या 16 सभा झाल्या त्या जंगी सभा झाल्या, त्याच्यानंतर घर टू घर प्रचार असेल किंवा कार्यकर्त्यांमार्फत केलेला प्रचार असेल, याच्या योग्य नियोजनामुळे हा इतका मोठा विजय आम्ही संपादन करू शकलो। यश सतीश पाटलांना मिळालंय, आनंद देखील तुम्हाला झालेला आहे, कसं वाटते त्यांच्या यशाबद्दल? सतीश पाटील आमच्या वहिनी शैलजाताई याच्या आधी 10 वर्ष त्यांनी काम केलं आहे आणि त्यांचं काम बघूनच लोकांनी मतदान केलं आहे। आमच्याकडे रानबागची बाजू सोपवली होती। रानबागमध्ये 706 पैकी 359 मतं ही आम्ही सतीश पाटलांना घेऊन दिलेत। त्यामुळे लोकांचा विकास कामावरचा कौल हा विजय सांगतो। आमची दोस्ती ही कायमच आहे आणि आम्ही दोस्ती यशाची दोस्ती आहे आमची। नाही, दोस्ताला यश मिळाले, तुम्हाला कसं वाटतंय? दोस्ताला यश म्हणजे माझा यश आहे, माझं यश आहे। दोस्ताला यश म्हणजे मला यश मिळालेलं आहे। खरंच बाळासाहेब घुगरे आणि सतीश पाटील यांची दोस्ती तालुक्यात नावारूपास आलेली ही दोस्ती आहे। खूप मोठा मोलाचा वाटा हा नगराध्यक्ष महेश तुरमटमणे यांचा आहे आणि आपण पाहतोय महेश अण्णा आहेत आपल्यासोबत। काय सांगाल साहेब, जसं गडिंग्लज नगरपालिकेचं जे काही रणांगण होतं ते तुम्ही हातात घेतलेलं होतं आणि तुम्ही तुमच्या या अस्त्राच्या जिभेच्या सहाय्याने किंवा अस्त्राच्या सहाय्याने तुम्ही हाणून पाडला, तसंच आता या कौडगे कडगाव जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा तुमची ही तोप धडाडलेली तुमचं अस्त्र चाललंय? नाही, खरोखरच जनतेचं कौतुक करायला पाहिजे। सातत्यानं 25 वर्ष 30 वर्ष झाली आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब यांनी जो प्रचंड मोठा विकास केला तो जनतेने आज मान्य केला आणि ह्याच विकासाची नांदी आज विजयामध्ये रूपांतर झाले। आणि त्याचबरोबर जे उमेदवार जे निवडून आलेत हे खरोखरच जनतेला न्याय ह्याच्या अगोदरही दिले होते आणि ह्याच्या पुढे देणार हे गृहीत धरूनच जनतेने विश्वास ठेवून त्यांना या ठिकाणी निवडून दिलेला आहे। त्याचबरोबर सगळ्यात एक मोठा निर्णय झाला चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये परवा जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकच चिन्ह जे घेतलं गेलं आणि त्याची खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याला एक चांगली एक नांदी ह्याच्यातून आणि एक चांगलं एक उदाहरण आणि एक मेसेज ह्याच्यातून गेलेला आहे आणि हाच विजय येत्या काही दिवसामध्ये आणि काही ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल। ह्याचं संपूर्ण श्रेय नागरिक आणि माझे नेते माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेबांना मी देतो। काय सांगाल अमरदादा, मॅनेजमेंट गुरु म्हणून असं काय मॅनेजमेंट केला की कडगाव गिजवणीमध्ये तुमची जादू चालली? जादू म्हणजे मॅनेजमेंट करताना आदरणीय आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांचं काम गेली मी 16-17 वर्ष बघतोय। त्या माध्यमातूनच आम्ही एक परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट प्लॅनिंग करून ही निवडणूक यशस्वीरित्या जिंकलेली आहे आणि सर्वच प्लॅनिंग काय सांगू शकत नाही, जेवढं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये अनेक जणांनी अनेक प्रकारे प्रयत्न केला। काही जणांनी असं म्हटलं की भाकरी ही परतायला पाहिजे। निश्चितच आमची भाकरी काय करपलेली नव्हती, त्यामुळं ती काय भाकरी परतली नाही आणि गडिंग्लज नगरपालिकेमध्ये भाकरी करपली होती त्यामुळे ती भाकरी परतलेली आहे। संपूर्ण या निवडणूक प्रक्रियेमध्ये होता आणि कशा पद्धतीने सुरुवातीपासूनच आत्मविश्वास वाटत होता की शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा काही 2-3 दिवसामध्ये तुम्ही नियोजन केला आणि त्यामध्ये वातावरण बदललं किंवा वातावरण होतंच आणि नव्हतंच? गिजवणे कडगाव जिल्हा परिषदेमध्ये आमचं राष्ट्रवादीचं केडर हे चांगल्या प्रकारचं आहे। समोरचे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये ताळमेळ नव्हता। म्हणजे त्यांचं केडर आणि आमच्या केडरमध्ये फरक आहे। आमचं हे ग्राउंड लेवलला काम आमचं नेहमीच असते। आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून विकास कामं असतील किंवा शासनाच्या विविध योजना असतील ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामार्फत आम्ही घराघरात तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि ह्या केडरमुळे आम्हाला विश्वास होता की सतीदानाही पहिल्यापासून विश्वास होता की आपण निश्चित बाजी मारणार, करून बाजी मारण्यासाठी जे प्लॅनिंग लागते आणि योग्य नियोजन लागते त्या योग्य नियोजनाच्या आधारे आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे। आपण पाहिलं की एकाच वेळी दोन्ही गोष्टी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाला विजयापर्यंत नेण्यासाठी या महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत. म्हणजेच काय, अमर मांगले असतील यांचं मॅनेजमेंट जे कामाला आलेलं आहे, बाळासाहेब घुगरी जे आहेत यांचं मॅनेजमेंट कामाला आलेलं आहे आणि महेश अण्णा तुरमटमठ जे की नगराध्यक्ष आहेत त्यांची तोप ही तिथे कामाला आलेली आहे. आणि एकंदरीत पाहिलं तर या विजयामध्ये या तिघांचा जो वाटा बघितला तर खूप मोठा आहे, खूप मोलाचा आहे. आणि असंच घोडदौड ही राष्ट्रवादीची तालुक्यात पर्यायाने जिल्ह्यात राहील असा त्यांचा आत्मविश्वास आता या निवडणुकीनंतर बळावल्याचा दिसून येत आहे. गणिलज होऊन लाईव्ह टुडेसाठी नितीन मोरे.